ही टेस्टी अशी मशरूम आणि वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी शेंगाचे वाटाणे सोलून शिजवून घेतले. त्यानंतर मशरूम स्वच्छ धुवून कट करून घेतले. 10 ते 12 काजू पाण्यामध्ये भिजत घातले. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये कट केलेले मशरूम आणि शिजवलेले वाटाणे घालून थोडंसं मीठ घालून परतवून घेतलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल घालून तेलात जिरी, तेजपत्ता, एक कांदा बारीक चिरलेला आणि आलं लसूणची पेस्ट टाकून कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला. तोपर्यंत इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 टोमॅटो, भिजवलेले काजू, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली. त्यानंतर ही पेस्ट परतलेल्या कांद्यामध्ये टाकून ह्यामध्ये काही सुके मसाले, मीठ आणि कसुरी मेथी टाकून हा मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घेतला. त्यानंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून ह्याची ग्रेव्ही तयार करून घेतली. ग्रेव्हीला उकळी आल्याच्या नंतर ह्यामध्ये मशरूम आणि वाटाणे टाकून घ्यायचे आणि 10 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची. भाजी शिजल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये लास्टला दुधाची मलाई आणि कोथिंबीर घालायची आणि ही भाजी मस्त सर्व करून घ्यायची. अगदी भारी लागते चपातीसोबत, भातासोबत. नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. बाय.